आता आपण बहुराष्ट्रीय कंपन्या व त्यांची भूमिका याबद्दल चर्चा करणार आहोत. तर बहुराष्ट्रीय कंपन्या या एका देशात नोंदणी केलेल्या असतात व त्यांच्या शाखा जगभरातील अनेक देशात असतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात बहुमोल भर टाकली आहे. तर याची व्याख्या काय आहे बघा. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीची नोंदणी एका देशात केलेली असते व अशी कंपनी आपल्या शाखा, कार्यालये, उत्पादन संस्था जगातील अनेक देशांमध्ये काढतात. नोंदणी झालेल्या देशाची ती कंपनी गृह कंपनी असते. अशा कंपन्याचे अंदाजपत्रक अनेक छोट्या देशांपेक्षा मोठे असते. जगातील प्रमुख बहुराष्ट्रीय कंपन्या अमेरिका, जपान, पश्चिम युरोपीय देश, चीन यासारख्या देशांच्या मालकीच्या आहेत. उदाहरणार्थ नाईक, कोका कोला, पेप्सी, वॉलमार्ट, तोशिबा, BMW, सॅमसंग, सोनी, प्रॉक्टर अँड गॅम्बल, LG, नोकिया इत्यादी. भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्या. भारतात ब्रिटिश काळापासूनच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. उदाहरणार्थ सिमेन्स, हिंदुस्तान लिव्हर, GE इंडिया, फिलिप्स, कॅस्ट्रॉल, नेस्ले, कॅडबरी, पेप्सी, कोका कोला इत्यादी बहुतेक बहुराष्ट्रीय कंपन्या उपभोग वस्तू, कॉस्मेटिक, इलेक्ट्रॉनिक या क्षेत्रात कार्यरत आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका आणि त्याचे फायदे. बहुराष्ट्रीय कंपन्या एखाद्या देशामध्ये आल्यामुळे त्याचे काय फायदे होतात बघा. 1. रोजगारात वाढ. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे अनेक देशांमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. अमेरिकेतील कंपन्यांमध्ये 14.3 दशलक्ष रोजगार निर्मिती झाली होती. तर जगभरातील 20% लोकांना या कंपन्या रोजगार देतात. भांडवल गुंतवणूक. जगातील 1/3 गुंतवणूक बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे झालेली आहे. देशातील बचतीचा गुंतवणूक व भांडवल उभारणीसाठी प्रयत्न करून या कंपन्या जगातील भांडवलात भर टाकतात. 3. तंत्रज्ञान. बहुराष्ट्रीय कंपन्या संशोधन व विकास यावर मोठ्या प्रमाणात खर्च करून नवीन तंत्रज्ञान शोधून काढतात व या तंत्रज्ञानाचा फायदा देशात तसेच परदेशात सुद्धा केला जातो. 4. उच्च वेतन. बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात वेतन देतात. त्यामुळे कुशल व हुशार कामगार वर्ग या कंपन्यांकडे आकर्षित होतात. त्याचा फायदाच कामगारांना होऊन त्याचे राहणीमान वाढते. 5. परकीय बाजारात विक्री. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मार्केटिंग जाळे चांगले असते. अशा कंपन्यांना जाहिरात व विक्री कला, बाजार संशोधन यावर खूप खर्च करतात. त्यामुळे अशा कंपन्यांच्या बाजाराची कक्षा अनेक देशात विस्तारलेली असते. 6. कौशल्य. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे कुशल कामगारांना मागणी वाढते. अशा प्रकारचे शिक्षण व प्रशिक्षण घेण्यास कामगार वर्ग प्रोत्साहित होतो. 7. स्पर्धेत वाढ. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे अनेक देशांच्या स्थानिक तसेच परदेशी कंपन्यांना सुद्धा स्पर्धेला तोंड द्यावे लागते. त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन उत्पादित वस्तू व सेवा यांची गुणवत्ता, दर्जा यामध्ये सुधारणा होते आणि चांगल्या प्रकारच्या वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होतात. 8. औद्योगिकरणाला चालना. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे जगातील अनेक देशांच्या औद्योगिकरणाला चालना मिळाली आहे. 9. उत्पादकतेत वाढ. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे आधुनिक तंत्रज्ञान व कार्यक्षम व कुशल व्यवस्थापन यामुळे उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात वाढ होते. 10. महसुलात वाढ. या कंपन्यांमुळे सरकारच्या उत्पन्नात प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर स्वरूपात मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. 11. पर्यावरण सुलभ तंत्रज्ञान. आधुनिक काळात पर्यावरण सुलभ तंत्रज्ञानाचा वापर, पुनर्प्रक्रिया करा व पुन्हा वापरा म्हणजे यूज, रिसायकल अँड रियूज या तत्त्वाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. 12. पायाभूत सुविधांमध्ये वाढ. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे अनेक देशांच्या आर्थिक तसेच सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये वाढ झालेली आहे. 13. दारिद्र्य निर्मूलन. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे उत्पन्न, उत्पादन, रोजगार व उपभोग यामध्ये वाढ होते. त्यामुळे दारिद्र्य, बेकारी यासारख्या समस्या सोडवण्यास मदत होते. अशा प्रकारे विविध फायदे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे होताना आपल्याला दिसतात. आता जसे फायदे आहेत तसे काही तोटेसुद्धा आहेत.
बहुराष्ट्रीय कंपन्यांचे दोष हे पुढील प्रमाण आहेत बघा. 1. मक्तेदारी निर्माण होते. बहुराष्ट्रीय कंपन्या गळे कापू स्पर्धा निर्माण करतात. त्यामुळे अनेक देशातील लघु, मध्यम व मोठे उद्योग बंद पडतात व अशा कंपन्यांची मक्तेदारी निर्माण होऊन ग्राहकांचं शोषण होतं. 2. मर्यादित कौशल्य विकास. अशा कंपन्या मोठ्या प्रमाणावर श्रम विभागणी करतात. त्यामुळे मर्यादित कौशल्य विकास होतो. 3. पर्यावरणाचा ऱ्हास होतो. अशा कंपन्या अतिरिक्त व अनावश्यक उपभोगाला चालना देतात. त्यामुळं कारखानदारी वाढून वायू, जल, आवाज व पर्यावरणाच्या ऱ्हासाचा प्रश्न निर्माण होतो. 4. महसुलात घट होते. अनेकदा बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकसनशील व अविकसित देशांमध्ये आकृष्ट करण्यासाठी अनुदान, कर माफ, सवलती दिली जाते. त्यामुळे सरकारच्या महसुली उत्पन्नात घट होते. त्यानंतर पुढचा तोटा आहे तो म्हणजे शोषण. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून विकसनशील व अविकसित देशात मोठ्या प्रमाणात उत्पन्न केले जाते. त्यामुळं नैसर्गिक साधनसामग्री तसंच मनुष्यबळ यांचं शोषण होते. पुढचा तोटा परदेशात भांडवलाचा ओघ. उत्पन्न, नफा, रॉयल्टी, पेटेंट अशा अनेक स्वरूपात परदेशात पैसा पाठवला जातो. त्यामुळे भांडवलाचं स्थलांतर होते. त्यानंतर पुढचा तोटा आहे तो म्हणजे अयोग्य तंत्रज्ञान. अनेक वेळा बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून अयोग्य तंत्रज्ञान विकसनशील व अविकसित देशात हस्तांतरित केले जाते. तर अशा पद्धतीचे अनेक तोटेसुद्धा या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आहेत. तर अशा पद्धतीनं हा पॉईंट्स या ठिकाणी संपतो. तर याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न पडलेले आहेत, कारण हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. तर परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतात बघा. 1. परकीय प्रत्यक्ष भांडवलाचा अर्थ सांगून परकीय भांडवल गुंतवणुकीचे स्वरूप स्पष्ट करा, असा प्रश्न असू शकतो. किंवा 2. परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीचे विविध प्रकार कोणते ते सांगा, असाही प्रश्न असू शकतो. 3. परकीय गुंतवणुकीचे फायदे सांगा. 4. प्रत्यक्ष गुंतवणुकीचे दोष किंवा तोटे सांगा. 5. 1991 नंतर भारतातील परकीय प्रत्यक्ष भांडवल गुंतवणुकीचे धोरण व उपायांचा आढावा घ्या. आणि 6. बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका स्पष्ट करा. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे फायदे तोटे सांगा. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडू शकतात.